मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सूर्या सांस्कृतिक मंडळानं जपली सामाजिक बांधिलकी। ॲडव्होकेट युवराज निकम। सूर्या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ मुचंडीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पात्रूट यांच्या संकल्पनेतून निवासी मूकबधीर शाळेत सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना धान्य व इतर साहित्य वाटप केले। दरवर्षी ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अन्य मदत वाटप करत असतात। हा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम यांनी केले। ॲडव्होकेट युवराज निकम, संतोष भोसले, भाई शिंदे, सूर्या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव परशुराम कलगुटगी व मूकबधीर निवासी विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाला नेते अनिल कोळी, बिरू मानवर, विश्वास लवटे, विजय कांबळे, अक्षय बनपट्टे, बाबू पात्रूट, अभिषेक पात्रूट, रोहन पात्रूट, संतोष मठपती, सईसाब नदाफ, महेश पात्रूट, बंदा वाघमारे, बबलू गलांडे, विशाल पात्रूट, अभि कांबळे, निखिल कलाल, धीरज संदीप, बाबू पात्रूट, दादू सरगरवा मंडळातील सर्व सदस्य व मान्यवर उपस्थित होते। जतमधील निवासी मूकबधीर विद्यालय येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्नशिदा व इतर साहित्य श्री लक्ष्मण पात्रूट यांच्या वतीनं आज देण्यात आलेलं आहे। सूर्या कला क्रीडा सांस्कृतिक मंडळचे अध्यक्ष लक्ष्मण पात्रूट यांचं वेळोवेळी सामाजिक बांधिलकी म्हणून मूकबधीर निवासी मूकबधीर विद्यालय असो, मतिमंद निवासी विद्यालय असो किंवा भगिनी निवेदिताच्या ठिकाणी असो, विविध गरजू विद्यार्थ्यांसाठी लागणारे सर्व साहित्य, अन्नधान्यासंदर्भात जी काही मदत करता येईल ती सर्व ते त्यांचा वर्षाचा प्रोग्राम म्हणून ते इथं करतात। ह्या वर्षी देखील सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आज निवासी मूकबधीर विद्यालय येथे हे सर्व साहित्य देण्याचं औदार्य दाखवलेलं आहे। त्यांचं आम्ही इथं अभिनंदन करतो, हार्दिक शुभेच्छा मानतो। धन्यवाद। आज दिनांक 18/3/2025 रोजी सृजन मंडळ विकास संचलित निवासी मूकबधीर विद्यालयात सूर्या कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मुचंडी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आज आमच्या विद्यालयात एवढा अन्न शिदा गरजू मुलांना तुम्ही खूप महत्त्वाचं शिदा पुरवलेला आहे। त्याबद्दल आम्ही विद्यालयातर्फे सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद आम्ही आपलं मनापासून आभार मानतो। आल्याबद्दल आम्ही विद्यालयात आपलं स्वागत करतो आणि आपण एवढी मोठी देणगी आम्हाला दिली धान्य स्वरूपात, आम्ही सर्वजण आमचं मनापासून आपलं ऋणी आहे। धन्यवाद।